तर बीडमध्ये होऊ घातलेल्या कारवाईबाबत भाजप आमदारानं मोठा दावा केला। बीडमधल्या फरार आरोपींना लवकरच अटक करणार असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलाय। भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी याविषयीची माहिती दिली आहे। आमदार अभिमन्यू पवार यांनी एक्सपोज करत ही माहिती दिली। तर गुन्हेगारांची बँक खाती आणि संपत्ती जप्तीची कारवाई सुरू असल्याचं सुद्धा अभिमन्यू पवार यांनी म्हटलंय। बीडची वस्तुस्थिती, तिथल्या जनतेच्या मनात काय चाललंय, तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, स्टेजवरची जनता काय म्हणते, स्टेजवरचे नेते काय म्हणते, सगळं साहेबांना मी आज ब्रीफ केलेलं आहे। आणि एकूण खतखत नुसतं बीड नाही आहे, संपूर्ण मराठवाड्यामध्ये ही खतखत चालली आहे। त्यामुळे मी साहेबांना यानंतर सगळं सांगितलं की जे काय चाललं आहे मराठवाड्यामध्ये ते सगळं त्यांना मी इतकी माहिती सांगितलेली आहे। साहेबांनी मला सांगितलं की आपण ती प्रॉपर्टी अटॅच करतो आहे, त्यांचे बँक खाते करतो आहे, पण लवकरच सगळ्यांच्या फाश्या वळल्या जातील असं मला साहेबांनी सांगितलं।